आई काय चालवलंयस तू हे सगळं? आता काय 2 बिस्किटांवरनं पण तू आईला बोलणार आहेस का? नाही, मी त्याच्यावरनं नाही बोलत आहे. मी या साड्यांबद्दल म्हणतेय. जानू, दुसऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या वस्तूंबद्दल असं बोलावं? आई तू तू अशी अशी का वागतेस कधी न मिळाल्यासारखी? कधी काही मिळालंय मला जानू, सांग ना. कधी काही मिळालंय का? तुझ्या वडिलांनी कधी काही दिलंय का मला? 2 वर्षाला 3 लुगडी आणि 2 वेळचं जेवण. ह्याच्या पलीकडे काही दिलंय का त्यांनी? ह्या असल्या साड्या कधी लागल्यात का माझ्या अंगाला? आठवतंय तुला? आता बेबी आत्यानी दिलंय तर ते तुलाच खुपतंय. आई प्लीज काय बोलतेस तू? मला का खुपेल काही? नाहीतर काय, मी आल्यापासून बघतेय ना, बाकी कुणाचं काहीही नाहीये, फक्त तुलाच ते खुपतंय. तुझीच कटकट आहे नुसती. हो आई, कारण मी तुझी मुलगी आहे. मुलगी आहेस मग नुसती कटकटच करायची का फक्त? माया प्रेम असं आईबद्दल काही वाटतच नाही तुला? आई अगं ते आहेच, म्हणूनच तुझी इमेज जपण्याचा प्रयत्न करतेय ना. ते तसलं काही मला कळत नाही. आणि माझ्या मनात तसं काही नसतं. माझ्या मनात सतत असंच असतं की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आपला, बस एवढंच. आई तू मला एक प्रॉमिस कर, या घरातल्या कुठल्याच गोष्टींना तू हात लावणार नाहीयेस. जानू, तुला काही वेडबीड लागलंय का ग? मी या घरातल्या वस्तू घेऊन जायला आलेय का? तू पण जरा अतिच करतेस. आपलं उचलली जिपकी लावली टाळ्याला. मी कशाला तुझ्या घरातल्या गोष्टी उचलून नेईन? तुला ना आईला बोलण्यामध्येच आनंद मिळतो. तुझं बाबांसारखंच झालेलं आहे. बरं झालं निदान मला त्यांची कमतरता तरी जाणवत नाही ना इथे. छान आहे, अशीच वाग तू माझ्याशी. आता तुझ्या दारात येऊन पडले ना, मग काय करणार? तू बोलशील ते सहन करावंच लागेल मला. आई प्लीज, तसं काही नाहीये. तसं नाहीये म्हणत किती वेळा तेच सांगितलंस ग मला तू. आई तू एक काम करशील, तू इंद्रायणी मॅडमच्या रूम मध्ये शिफ्ट होशील का? या खोलीला काय झालंय? ही चांगली आहे की, हवेशीर, मोठी, ऐसपैस आहे अगदी. आई अगं ह्या घराच्या सगळ्या खोल्या सारख्याच आहेत, लहान मोठ्या नाही आहेत. नको बाई, मला आवडली ही खोली. मी राहते बाई इथेच. उगाच सामानाची हलवा हलव नको करायला. अगं तुला काहीच हलवाहलवी करावी लागणार नाही. अगं आम्ही आहोत ना. पण हलवणारच ना माझं सामान. अगं पण मग त्याला काय झालं? काय ग, तुला काय बेबी आत्या काही बोलल्या का? नाही. आता हे मध्येच काय काढलंस तू आणखीन? काही यात पण तुझंच काहीतरी? आई तू प्लीज जरा समजून घेण्याचा प्रयत्न तरी करशील. अगं मग इतकी वर्ष काय केलं मी? जानू अगं, मी होते ना म्हणून निभलं तुमचं. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना, मग कळलं असतं तुम्हाला. नाही बाई, मी काही आता हलणार नाही इथून. आई अगं इंद्रायणी मॅडम, त्यांना सुद्धा वाटतं ना तू त्यांच्या खोलीत राहावंस, त्यांच्या रूम मध्ये यावंस. अगं बाई, हो का? असं म्हणाल्यात का त्या? नाही म्हणजे असं म्हणायला नाहीत, पण मी ओळखते ना त्या सगळ्यांना, त्यामुळे मला कळलं. सांगते ना, पण आई अजून बरेच दिवस आहे ना इथे. मग तुमच्याकडे पण येईन राहायला. नक्की येईल तुमच्याकडे. आई अगं असं नको करूस. तू आत्ता चल ना, नाहीतर मग त्यांना वाईट वाटेल. तुला त्यांच्याकडे नाही जायचंय की काय? आई आता ह्या घरात खूप दिवस राहायचंय की नाही तुला? हो. मग ह्या घरातल्या माणसांना दुखवून नाही चालणार ना? हो, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, जाईन मी उद्या किंवा परवा. अगं जायचंय तर उद्या परवा कशाला? तू चल चल आत्ताच जाऊया. अगं पण आज? आई मला माझ्या सासूला दुखवायचं नाहीये. बरं, तू म्हणशील तसं. मला काय ग, मला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? तू आणि पिंट्या. तुम्ही म्हणाल ना तसं वागेन मी. आई आहे ना तुमची, वाढवलंय मी तुम्हाला हाडाची काढ करून. तू आवर.
कम वेलकम. आई टेल मी. आईंनी मला सांगितलंय. काय सांगितलं? यू स्लीप टू माय रूम. स्लीप. आय स्लीप ओनली ना. नो प्रॉब्लेम टू मी. यू स्लीप ऑन बेड. आय स्लीप खाली. नो रिअली आय हॅपीली टेलिंग. अगं बाई, तुम्ही किती फाडफाड इंग्रजी बोलता हो. You understand? Sure, you not understand, बिचारी. हो खरे खर तर समजणं खूप अवघड आहे नी. आपल्याला काही इंग्रजी वही येत नाही. तुम्ही परदेशात राहायला होतात का हो? नाही, अगदी गोऱ्या मडमेसारखं इंग्रजी बोलता तुम्ही. What you talking only? आई तुझी बॅग ठेवली आहे इथे. अगं, तुमच्या कपाटामध्ये माझं सामान ठेवायला जागा असेल का? स्पेसिंग. आई अगं कशाला, बॅगेतच राहू दे ना सामान तुझं. अगं, असं दिवसातनं 4-4 वेळा वाकून मला बॅगेतनं सामान काढून द्यायला तू येणार आहेस का? तर वाकून कंबर दुखते माझी. आणि असं पाहुण्यासारखं किती दिवस ठेवायचं सामान, नाही का? हा येस. आय गिव्ह टू स्पेस इन माय कबर्ड टू युअर कपडे. हो, चल जानू, ती बॅग उचल आणि पटकन आपण सामान आतमध्ये ठेवूया. ये, तू आहेस तोपर्यंत. म्हणजे मग आम्हाला दोघींना कामाला नको लागायला, गप्पा मारता येतील. इकडे अगं बाई, हे काय? तुमच्या कपाटात दागिने हे असंच ठेवलेले असतात? हा, थोडेफार असे वरती असतात. आय वेअर ओनली कधी ना. हो, पडते जरा नीट ठेवायचे ना, म्हणजे काय ते सेफ का काय मध्ये? नाही, सेफ मध्ये आहेतच, पण हे असेच वरती वापरायला. आणि आपल्या घरात कोण हात लावणार नाही का? अरे देवा, आता आईने यांचे दागिने घालून बघू नयेत म्हणजे मिळवलं. आईला बजावायलाच लागणार. जान्हवी, what you thinking? Huh? Doesn't worry, I here only. तू जा ना, मी तुझ्या आईची काळजी घेईन. ती बॅग राहू दे, मी भरते कपडे. हा, जा. अगं, मी तुझ्या आईचे कपडे लावते, ती बॅग ठेव तिथे. जा. आईची काळजी नाहीच आहे. जान्हवी, नाही म्हणजे काही लागलं तर मला सांगा. जान्हवी, अगं नको करूस काळजी. जा जा बाळा, जा. यू सिट. छान आहे तुमची खोली, खरंच छान आहे. जान्हवी म्हणत होती मला की तुम्ही म्हणताय तुमच्या खोलीमध्ये ये म्हणून. मी म्हटलं एवढं बोलावताय, तुमचंही मन राखायला हवं ना. आणि काय, आपण विहिणी आहोत ना,
एकमेकींचं मन राखायलाच हवं आपण. अगं बाई, ही एवढी कापडं? एरवी बुटीक मध्ये असतात, पण आज जरा एक दोन डिझाईन जमतात का ते बघायला घरी आणलेत. हो. का करता हो तुम्ही शिंपिणीचं काम? शिंपीण? नाही नाही, काय मला आवडतं. हो. तुमच्याकडे ब्लाउज पीस आहेत? हो, खूप आहे. मग माझ्यासाठी एक ब्लाउज शिवाल का तुम्ही? हो, शिवेन की. एक 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 मिनिट, हा, एक मिनिट. मला सांगा, ह्याच्यावर ते मॅचिंग कुठलं ब्लाउज असेल का तुमच्याकडे? तिथे आतमध्ये बघा ब्लाऊज पीस, काढा ना, आपण मॅचिंग काढूया. हे. हा, हे घ्या. हो 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 हो, हा जातोय हा शिवा, हा शिवा. आत्ता? हो. नाही, म्हणजे कसं आहे की आता सगळे खाली दांडिया खेळणार आहेत ना. खरं तर आहे ना, मीच त्यांच्यासाठी छान छान ड्रेस शिवणार होते, पण दसरा आणि दिवाळीसाठी ना खूप गर्दी असते हो बुटीक मध्ये, त्यामुळे वेळ नाही मिळाला. आत्ता नको ना, आता आपण खाली दांडिया खेळूया. अहो, त्याचसाठी म्हणते मी. घरात एवढं उत्साहाचं वातावरण आहे. सगळे अगदी आनंदात असणार. आणि त्यात मीही अशी, म्हणजे एवढ्या छान साडीवर माझाच असा कुठला तरी ब्लाऊज घालणार, बरं नाही ना दिसत. तुम्ही फोटोही काढाल ना, फोटो ते बरा नाही दिसणार हो, म्हणून म्हणते मी. नाही पण अहो, हो, आता एकच शिवून द्या, नंतर शिवून घेईन मी तुमच्याकडनं. हा हो, पण आता खूप वेळ लागेल ना. अहो, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगते, आमच्या चाळीत ना एक टेलर होता. अहो, एका तासात ब्लाऊज शिवून द्यायचा. तुम्ही तर काय एवढ्या इंग्रजी फाडफाड बोलणाऱ्या, तुमचं तर काय एका तासाभरामध्ये 2 ब्लाऊज शिवून होतील. द्या द्या, हो. एकच द्या फक्त. माप घ्या ना जरा माझं, माप. हा, माप ना घेते. छान वाटत. शिलाई किती घेता तुम्ही? शिलाई ना ते डिझाईन प्रमाणे असतात. हो का? आणि मग ह्याला आणि अस्तर लावाल ना पण तुम्ही? अहो, लावते मी, मला जरा माप घेऊ द्या ना. बर 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 बर. आणि साडीला फॉल पिको वगैरे तुम्ही हो, करता ना? सगळं हा, करते. ते नीट करा हा जरा. छान वाटेल. खरं तर याच्यावर पेटीकोट पण असायला हवा हा होता. हा, मी देते ना तुम्हाला, सगळं देते, जरा थांबा. मापाचा ब्लाऊजच नाही हो एखादा दुसरा. काय सांगितलं होतं यांनी? चला 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 चला, रेडी? चला. आणि हे कर ना पटकन, मला ते हे कर ना. काय करू? काय तीट लाव तुम्हाला? तुम्हाला कोणाची दृष्ट लागणार आहे? माझा डान्स बघून दृष्ट लागू शकते सर. काहीतरीच तुमचं फाजीलपणा पुरे झाला. पण काय त्याच्यात? नको हो, पण हे ना तुमच्या ना डोक्यात काहीतरी भलतं सलतं येत असतं. शी. आणि एकदा एखादी गोष्ट डोक्यात आली ना की तुम्ही ती सहजासहजी सोडत पण नाही. इतकी वर्ष आम्ही इथे एकत्र छान राहतोय, आमच्याने डोक्यात आलं ते. हाच फरक आहे, अनेक हुशार बायका आणि एक जिनियस पुरुष यातला. नाही, पण मी नाही खेळणार हे टिपऱ्या बिपऱ्या. सर, याला काय अर्थ आहे? मग मी कुणासाठी आणलंय हे सगळं? आणि खूप सोपं आहे, मी शिकवतो ना तुला. अहो, पण मराठी घरात खेळत नाही टिपऱ्या. पण भारतात खेळतात आणि आपण भारतीय आहोत. मी भारतीय आहे और इसी कारण हर एक भारतीय सण साजरा करना ये मेरा कर्तव्य है और मैं वो करूंगा. शी. ह्याच्यापेक्षा ना इंदू वहिनींचं इंग्रजी जास्त चांगलं आहे. बरे, तुमचं स्वयंपाक पाणी सगळं झालेलं ना, तर कुणी किचन मध्ये अडकू नका प्लीज. झालंय. चल 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 चल. माझं खाली हसं होईल, मला काहीच येत मी नाही. शिकवतो, उभी राहा उभी राहा. अहो, पण अरे उभी तर राहा. तुम्ही दुसरा पार्टनर बघा ना नाही कोणीतरी. नाही, चल चल जमेल तुला. रेडी? 1 2 3. जरा
मी पिचकारी धरलेला कृष्ण आहे आणि तू राधा आहेस घाबरलेली असं वाटतंय. तसं नाही ते. बरं. नीट नीट. हा हा. अहो हळू ना. सरा आता ना तू म्हणजे झाशीची राणी वाटलीस आणि मी इंग्रज. मला मारायला येतेस का तू? मग मला नाही येते तेच तर सांगतेय. कसं सांग. अमिताभ आणि रेखा आठवत आहे? काहीतरीच असतं तुमचं. असं फील कर की तू रेखा आहेस आणि मी अमिताभ. रेखा. Yes. हा रेडी. सबसे बडा जमतंय बघ. जमतंय ना? बघ. चला मग आता उरलेलं खाली जाऊन खेळूया. चला 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 चला. तुम्ही ना या घरात आल्यापासून खूप बदललात. I know. You know why? Because I love my home. I love my family. I love my mom, my putanya, my soon, my sister. And I love you. माझा ग अमिताभ बच्चन. आज रपट जाए चला आता, चला. हे देवा. तुमची खूप आठवण येते बाबा. जानू काय ग आणखी काही नवीन प्रॉब्लेम होतोय का तिकडे? नाही, प्रॉब्लेम असा काही नाहीये. तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त आईशी बोलताना तुमची उणीव जाणवते. हे बघ बाळा, मी कुठल्याही क्षणी तिथे येऊन तिला परत घरी घेऊन यायला तयार आहे. येऊ का मी सांग? हे बघ, काही बाबतीत भिडस्तपणा उपयोगाचा नसतो. तुझ्या लक्षात येतंय का जानू? हो बाबा, मी नक्की सांगेन. अरे बाबा, मी ठेवू? श्रीरंगांशी बोलते. ठीक आहे, काळजी घे. बरेत ना बाबा? बरेच म्हणायचे. त्यांना माझी आणि मला त्यांची काळजी वाटते. का ग? नाही, काळजी करण्यासारखं काही आहे का? तसं नाही, पण मग आई नाही, असं काहीच नाहीये. मला तुमच्याकडून एक वचन हवंय. दिलं. अहो ऐका तरी. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वासही आहे आणि तुझे मागशील ना ते देण्याची तयारी सुद्धा. बघा हा, मी काही मागू शकते. सगळं तुझंच तर आहे, अगदी जीव सुद्धा. लाजतेस तेव्हा किती सुंदर दिसते जान्हवी. असं वाटतं ना की तुला आत्ता मिठी मारावी आणि आय लव्ह यू म्हणावं. पण नाही, आता यावेळी माझा हट्ट आहे. तू मला तुझ्या मनातलं सांगायला हवंस. आता जोपर्यंत तू स्वतःहून मला आय लव्ह यू म्हणत नाहीस ना, तोपर्यंत मीही म्हणणार नाही. तू आपलं प्रेम विसरली नाहीये जान्हवी, मला माहितीये. पण आता तू ते एक्सप्रेस करायला हवंस. मी वाट बघतोय. काय झालं? नाही म्हणजे माझ्याकडे तुला देण्यासारखं काय आहे याचा विचार करतोय मी. नाही पण मी आता हो म्हणालोय म्हणून मी पुरुष असल्याचा गैरफायदा घेण्याचा विचार तर नाही ना करतेस? काय श्रीरंग, तुम्ही सांगू नका कुणाला. काय? मी आता बाबांशी बोलताना रडत होते. हे अच्छा, हे मला वाटलं आज माझ्या अब्रूचं काही खरं नाही.
चल खाली चल. सगळे दांडियाची तयारी करतायत. हम्म? असाच हसरा चेहरा घेऊन खाली ये. ये वाट बघतोय.